नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आपण चालू करतोय सकाळी. तर आज आहे दिवाळी आणि लक्ष्मीपूजन. तर आज आपण तयारी करणार आहे हार आणि माळ्यांची. तर दादा ती गेला आणायला. मी आपलं बाहेर थांबलो होतो जरा वेळ. सकाळचा व्ह्यू बघा तुम्ही, सांगा कसा आहे. आणि आपण ही लाईटिंग होती आणि आकाशकंदील आपलं लावले. बाकी आता आपण आज जाऊन नाश्ता करून घेऊ आणि भूक लागली आता नाश्ता करून घेऊ. आणि नाश्त्याला आहे मिसळ केली मम्मीनी, तर पटकीने खाऊन घेऊ. आणि आपलं रॉकी बघा इथं झोपलं आहे. चला पटकीने आपण नाश्ता करून घेऊ आणि थोडी आपली दिवाळीची कामं आटपून घेऊ. माझा आता नाश्ता झाला आहे. आता मी दादाची वाट बघते, कारण तो मला हार बनवायचे, त्यासाठी बसले थोड्या वेळ. मग आपण वरती जाऊन हार बनवतो, मला दाखवतो कसा हार बनवायचा असतो. बाकी आपला अख्खं घरातलं डेकोरेशन बघा. आता दादाची वाट बघू, तर मला येईन 10-15 मिनटात, तर वाट बघू आपण. आणि आता आपली फुलं आलेली आहे. दादा आणि मोठा दादा घेऊन आलाय. हे पिवळं पोतं आहे आणि हे लाल आहे. बाकी थम्सअप करते दादा. तर आता पटकीने आपण फुलं ओवून घेऊ. तर आता आपलं चालू झालं आहे आता हार बनवायला. तर आपल्या संग 4-5 जण आल्यात. बाकी ही सोडून मी नुसती बसली फोनवर. आणि आता आपलं चालू झालं आहे हार बनवणं. एक हार बनवला आहे दादाने मोठ्या गाडीसाठी, दुसरा हार चालला आहे तिथं, तिसरा इथं आणि चौथा माझ्याकडे. बाकी तुम्ही आता टाईमलेस बघत बसा. गाड्यांचे हार झालेत. बाकी आता नुसतं दरवाजे आणि मंदिराचं राहिले. दादा करते धुनी. आणि आपल्या दादाने इथं छोटे गोंडे बनवलेत, ते हाराला लागण खाली यासाठी. तर ह्याचं काम लय डिफरंट आहे आणि ह्याचं काम लय डिफरंट आहे. तर किती हार बनवले तुम्ही सकाळ धरणं? आतापर्यंत 25 केलं. दिसतात तुम्हाला 25 आहे? दिसतात ना? ठीक आहे. हेच हार आम्ही मार्केटमध्ये 100 रुपये विकतो, झाले 2500 रुपये. आता आपण खाली जाऊ. तर आता मी खाली चाललो, कारण की मला पंत्या पुसायच्यात आणि जरा मम्मीला मदत करायची, त्यासाठी खाली आलो. नाही हार बनवले असते. बाकी आपला किल्ला बघा. आज जाऊ आता आपण. आता आपण पंत्या घेऊ पुसायला. मम्मी किती फडकं आणि आपला रॉके बघा इथंच बसणे माझ्या संग. तर पटकीने फडकं घेऊ आणि पुसून टाकू. थोडंफार तर आहे चांगले. बाकी जे वाईट आहे का ते काढायला लागेल आपल्याला. तर पटकन करून घेऊ, मग आपण त्यात वात लावू आणि तेल टाकू नंतर. आता आपण आपली ॲक्टिवा घेऊन जाऊ जरा धुवायला. पहिलं बघू आहे का उघडते, मग तशीच गाडी घेऊन हे गाडी धुवून टाकू तिथं. मग दादाला आपण कॉल करू, मग दादा येईन बाकीच्या गाडी घेऊन. तर चला. तर आता आपली ॲक्टिवा पटकीने घेऊन जाऊ वॉशिंग सेंटरमध्ये. घाण झाली तर आता बाकीच्या गाड्या घेऊन येईन. तोपर्यंत आपण जाऊवर बघू नंबर लावू, कारण गर्दी असणार आज, त्यासाठी पटापट निघू. चला. आत्ता मी ॲक्टिवा घेऊन ह्या वॉशिंगला आलो तर, पण ह्या वॉशिंगला एवढी गर्दी आहे की हे म्हणतो की टाईम लागेल. त्याच्यामध्ये आपण घरी निघून जाऊ. दादा म्हणलं आपण आज गाडी घरी धुऊ. जाऊन चला जाऊ घरी. हे मला वॉशिंग होतं तिथं धुवायची होती, पण हेच बंद आहे. तर आता घरीच चाललो आणि घरीच धुऊ आता आपली गाडी. आणि आज गर्दी पण खूप आहे वॉशिंगला बघा. इथे की मागचं एक गेलं तर खूप गर्दी आहे आज वॉशिंगला. आज आपल्या गाडी स्वतःच्या हाताने धुऊ. आणि आता मी घरी आलोय. आता दादा मला वर ये पटकीने पौर्णिमा जाऊ काय म्हणते तो. चला. तर दादांनी बोलवलं कायसाठी होतं, आपल्या टायगरला धुवायचं होतं. दिसते का बघा, हा बाळ छोटासा, नाही छोटा नाही लयच मोठा आहे, नाजुकी. पण टाइमच भेटत नाही. तर कार्यक्रम चालू झाला आता धुवायचा. तरी शांत बसला नाही तर एवढ्या आणि आता आपले टायगरचं धुवून झाले. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला वाटते घाण आहे, पण तो एकदम स्वच्छ झालाय. बाकी इकडे ढगा आल्यात आणि पाऊस पण थोडा टिप करायला लागलाय. काय वाटते, पाऊस येणारच का नाही यायचा सांगा तुम्हीच. आणि आता आपण आपली गाडी आहे ना इथंच धुवून घेऊ. शॅम्पू बनवलाय आपण, आता पटकन नुसतं इथं लावून टाकू. बाकी झाले सगळं. तर मग भेटतो गाडी एकदम स्वच्छ झाली की. आणि हा पाऊस सोडून चालू झाला, कारण की वरती काही ढग नाही, अख्खं मोकळं आहे तरी पाऊस पडते बघा.
आणि आपली गाडी पण इथंच आहे. झाली आता काय नसतं पाणी मारायचं, पटकीन पाणी मारून घेऊ आपण. आणि आता आपली R15 एकदम चकाचक झाली. बाकी लुक सांगा कसा आहे गाडीचा, एकदम मस्त दिसते का. आता सगळ्या गाड्या झाल्यात, आता नुसती ॲक्टिवा राहिली आणि या सिलेरो आणि शाईन आणि पोलो म्हणजे 4 गाड्या राहिलेल्या आहे. दादा घेऊन दोन, आता आपण जाऊ वरती. आणि आता आपली ॲक्टिवा पण आता धुवायला दादाने चालू केली. आणि आपलं दादा तिकडे यमाचा आवाज ऐकतोय. आणि मी आता वरती चावी घ्यायला आलो सर्वांनी फोटोची, कारण गाड्या बाहेर काढायच्या म्हणून दोन टाकायचं. तर जाऊ आता आपण खाली. आणि मला आता पक्का घाम आला, मेहनतली केली हिला धुवायला. आता ते 2 मोठ्या गाड्यांना पण करू. तो ये है हमारा वॉशिंग सेंटर वाला, देखो कैसा धो रहा है. मग आता पैसा पूरा दिया ना. आणि आता आपली गाडी पण शाईन धुवून झाली. दादा काय म्हणतोय? निळा शर्ट नाही ऑरेंज शर्ट राहुल. पैसा पूरा दिया ना, ऐसा कैसा धो रहा है तू. अख्खे पैसे देऊन पण बघा इथं अख्खं असं ही गाणं स्टुडिओ बघा नाही. आता आपल्या सगळ्या गाड्या पास तो मशीन ही नहीं है, हाथ से धो रहा है. आणि आता आपण गाडी काढते मोठी, पण असं झालं की दोन्ही गाड्यांवर आहे नाकी धूळ लागली. पांढरी तरी कळून येत नाही, पण आपली पोलवर तरी दिसते. आपली सिल्वर आता आपण ते लावून टाकली बाहेरच्या पार्किंगमध्ये आणि बसले बुलेटवर, कारण बुलेट लावायची आत. दादा गावते साफसफाई आत थांबले, मग आत गेले की आपली बुलेट लावून टाकू. आणि आता आपली मोठी गाडी पण चालू आहे धुवायला. दादा धुवून घेते, पटकन धुवून घेऊ आणि मग पूजा पण करू रात्री. आणि आता आपलं सगळे कामं झालेत, गाड्या सगळं धुवून झाल्यात. आता आपण वर जाऊ, थोडं बसू आणि मग हार घेऊ आपण करायला म्हणजे लावायचे आहेत ते करून घेऊ. आणि आता आपली मम्मी इकडती पोळ्या मस्तपैकी एक चालली, इकडं पुरण आहे. आता आपली मम्मी इथं आहे. काय सांगा, काय वाटतं तुम्हाला आजचा दिवस कसा चाललाय? आजचा दिवस कामात चाललाय. कामात चाललाय सगळा, अख्खा घाम काढायला लागतो ना. आवण्यात आपण बाहेर जाऊ थोडा. आणि आता आपल्या ताईने पण रांगोळी चांगली काढली आणि साईडला पण काढले. आपला दादा हार लावतोय आणि आम्ही पण तेच करतोय. आता इथं काय झालं आता, अच्छा घाट मारायला तिथं, त्यासाठी आधीच हे करतोय, घाट मारून ठेवतोय. आणि आता आपण सगळी फुलं पटापट लावून घेऊ. बाकी गाड्यांचे आहे, बाकी दरवाज्यांचे आहे. आता दादा लावते त्या साईडला, आपण जाऊ पटकन तिथं. इथे एक लावायचं आणि इथे एक लावायचं. आणि आता आपले दिवे पण झाले एकदम सगळे ठेवले तिच्यासोबत. आणि त्यात तेल टाकायचं, दिवा टाकून घेईन मम्मी का पप्पा घेईन. बाकी या पण समय लावायचे. आपण तोपर्यंत हार लावला मंदिराला. इथं काय दिसते सांगा. आणि आता मम्मीने ना दिवी मग असं सजून ठेवले एकदम. सगळं जे सामान आम्ही आणलं होतं ते सगळं आता ठेवले. काय दिसते सांगा. मग आपले फटाकडे पण इथंच आहे. आणि आपला हार आणायचा दादाकडून, त्यासाठी द्यायला जाऊ आपण. आणि आपल्या लाईटिंग बघा, आणि ताईची रांगोळी पण, आणि मोठीमीचं पण झालं. आता थोडंफार राहिले, एवढं सगळं सामान ठेवायचं आणि मग झालं. आपला हार आता भेटलाय. आणि आता आपण खाली जाऊ घेऊन हार पटकेनी. आणि किल्ल्यावर बघा लाईट पण एकदम मस्त दिसते का. चला आता हार देऊन टाकू मम्मीला दिवीसाठी. आणि आता आपण ना हे पण त्या सगळ्यांना आपल्या जिन्यामध्ये ठेवून देऊ. हे सगळे आपण एक एक घेऊ आणि आपले ताट परात म्हणते त्याला, त्यात ठेवून मग जिन्यामध्ये सगळे ठेवून देऊ. सगळे दिवे घेऊन पायऱ्यांच्यावर ठेवू. आता मी हे ठेवून ते पुढे मी थोडे राहिले ते देऊ पटकेने. आणि पटकेने आवरून घेऊ, कारण आता काहीच म्हणजे जरा झाले वेळ आवरायचा, तर आवरून. आणि आता आपले सगळे दिवे लावून झाले आहेत, ते पेटवायचे आहेत. ते नंतर ना आपण करू. ते आता आवरून घेऊ आणि मग नंतर ना पेटून घेऊ दिवे काय समजे सगळे. आता आपलं सगळं दिवेचं सामान ठेवून झालं आहे. आता जरा मी थोडं चेंज करून घेतो. तर चला 3, 2, 1. तर आता मी आणि मम्मी तयार झालो आहे. आता आपण खाली जाऊ, गाड्या पूजा करून घेऊ आणि फटाकडे पण वाजून घेऊ. तर आता आपण जाऊ खाली निघायचं. चला जरा धूप लावू आपण,
कारण धूप नव्हती ह्याच्यात, तर पटकीने पेटून घेऊ. आणि आता आपण दोन्ही दादांनी मी दिवे लावून घेऊ पटकीने. दादानी अर्धा जिना लावलाय, आता बाकीचा जिना आता आपण लावून घेऊ. चला पटकीने लावून घेऊ. दादा बा काय म्हणतो. आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही सगळ्यांनी दिवे लावलेले. शेवटपर्यंत येणार, तर शेवटपर्यंत बघा नक्की. आणि आता बाल्कनीची पण दिवे दादाने लावून घेतात सगळे. बाकी नुसतं तर ही लाईन राहिली. आणि लाईटिंग बघा. आणि आकाशकंदील तुम्हाला दाखवलं असेल का नाही काय माहिती, आठवणा. बाकी मी कुर्त्यामध्ये कसं दिसते कमेंट करा. आणि दादा आपलं पण सांगा कसं दिसते. आणि आता मी चालले खाली गाड्या लावायला. आता खाली जो पटकीने आपल्या गाड्या सगळ्या लावून घेऊ. आणि मग पूजा करून घेऊ सगळ्या गाड्यांचे. आरती सगळे टाकून घेऊ. ते आरून पाहिजे ते हिल नसते इकडं, थोडं टाकून घेऊ आपण. आणि आता आपली बुलेट घेऊ आणि आपली फॅशन घेऊ. R15 आणि आम्हाला घेऊन इथं लावून घेऊ, कारण सिल्वर लावली तर त्या बाजूला सगळ्या गाड्या लावून घेतो पटकन. आता ही पण गाडी काढतो आणि पुढे येतो. आधी फॅशन काढू आणि मग ती नेतो आणि मग यमन येतो. आणि आता आपल्या सगळ्या गाडी लावून झाल्यात. 5च्या 5 गाडी लावून झाल्यात. आता हार लावून घेऊ. दादा गेला आणायला. बाकी आपली R15 फॅशन, यामा, बुलेट आणि सिल्वर कसे दिसतात सांगा. आणि आता आपल्या सगळ्या गाड्यांचे हार लावून झाल्यात. R15 फॅशन, यामा आणि बुलेट. आता नुसती मोठी गाडी राहिली, त्यासाठी लावून घेतो पटकेने. तर आता मी आलतो फटाकडे घ्यायला. हा आपला आहे पेपर ब्लास्ट. आणि दादा काय अख्खं एक माळ आहे 1000ची आणि 2 फॅन्सी पण आहे. आणि बाकी छोटे मोठे फटाकडे पण आणल्यात. तर आता आपण हा फोडणार आहे. तर मी नक्की बघा शेवटपर्यंत कसा पोचतो. मागच्या वेळेस पण फोडला होता. तर आता आपण जाऊ खाली. बाकी सांगा देवी कधी दिसते आपली घरची. आता मग जाऊ आपण खाली, चला. आणि आता आपल्या सगळ्या गाड्या पूजा झाल्यात. आता नुसतं नारळ फोडायचं आहे आणि आपला फटाका लावायचा आहे. आता आपण लावणार आहे पेपर ब्लास्ट. दादा लावते, तिने काढून घेतो. सगळ्या गाडीच्या समोर लावून. आणि आता आपण लावतो 1000ची माळ. त्याच्या आधी 2 फॅन्सी लावले सिंगल शॉट मम्मीनी. आता 1000ची लावून घेऊ. आणि आता दादा आहे ना फटाकडा लावतोय.
मग त्यांना 4-5 लावले पण ब्लॉग काढायला विसरलो. आता आठवलं तर पटकीने ब्लॉग काढते. आणि आता दादाने लावलाय फटांगडा, पण फटांगडे वाजला नाही फुटतो. एकदम कडक अख्खं पेपर झाले. अजून एक चाललंय लावायला. तर फटांगडे ते एकदम खतरनाक आणले त्यावेळेस. माझा आता कुर्ता जळता वाचला. जळणार म्हणून असं काय माहिती. आणि आता आपण वरती जाऊ टेरेस तिथं फोडू आपले फटांगडे बाकीचे. तर चला आता वरती. तर मी आता वर चालू टेरेसला फटांगडे वाजवला थोडेफार नाही म्हणजे हाय जास्त आणलं आहे हातामध्ये. आता वर जाऊ टेरेस आणि तिथं वाजवलं की आपला दादा वरती सेटअप करते जरा. दिवे गळून फटांगडे गळून आणि दादाने पण फटांगडे आलेत मस्त की. आता ना फटांगडे फोडत बसू. तुम्ही काय म्हणताय? 2च मिनिटं थांबा, दाखवतो तुम्हाला. आणि आपली ताई बघा एकदम. चला पटकन फटांगडे फोडून घेऊ. बाकी आपले हे पण उडवायचे. चला चला. बाकी व्ह्यू बघा आपला दरवर्षीचा व्ह्यू आहे आपला हा. एकदम कडक व्ह्यू. तर व्ह्यू बघा दिसतोय. फटाकडे पण एकदम मस्त व्ह्यू फुटतात. आणि आता दादा चाललंय बहुचक्र फिरवायला. चला 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 चला. आणि तर आता आपण उडणारा दिवा उडवतोय. त्यासाठी जरा हे चालले पोटेन्शियल चालले. हवा भरते त्यात थोडीशी आणि मग करू आपण बरोबर. आणि आता आम्ही उडणारं कंदील उडवत होतो पण असं झालं की हे त्याची खालचं पाट असतो का तोच निघला. त्यासाठी तो वरच आहे ना खाली पडणार डायरेक्ट असं सरळ थांबलं आहे. बाकी आता आपलं सगळं आटपून घेतोय खाली जायचं आता. तर चला आता तोपर्यंत बघू आता किती वेळ उभं राहतोय. बाकी व्ह्यू बघा तुम्ही. काय म्हणताय? काय म्हणताय? सबको हॅपी दिवाळी. तर आता आपलं सगळं झाले फटांगडे वाजून. 2 पॅकेट उरले बाकी सगळे वाजून टाकले. व्हिडिओ पण बघितला असेल. जाऊन द्या आता आपण खाली जाऊ. आणि तुम्ही माझ्या मागचा व्ह्यू पण बघत असेल एकदम मस्त येते. तर कसं आहे सांगा. चला आता जाऊ खाली. आणि आता आपलं सगळं फटांगडे वाजून पण झाले आणि आता आपण घरात चाललोय. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आवडले की नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.